नमस्कार, मी शुभांगी. शुभाच ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं तिळाचे लाडू बनवणार आहोत आणि तेही खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम मऊ खुसखुशीत असे बनतात, तेही पाक न करता. तर पाहू शकता मी इथं एका वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे. 2 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर मग त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि 2 वाटी तीळ मांडल्यानंतर 2 वाटी गूळ देखील घेतलेला आहे. त्याच्यातच 2 छोटे चमचे आहेत पाणी घेतलेले आहे. पाणी घेतलेलं आहे आणि ते देखील व्यवस्थित आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. आणि आपण इथं गुळाचा म्हणजे कच्चा पाक म्हणू शकतो आपण बनवायचा आहे, पक्का बनवायचा नाही. तर फक्त जोपर्यंत हाताला गोळी तयार होत नाही तोपर्यंत तयार करायचा आहे. आणि जर पक्का पाक बनवायचा असेल तर काय होतं, गोळी बनवून ती एकदम कडक होईपर्यंत त्याला शिजवावं लागतो गुळाला. तर आपल्याला नाही. तर आता इथं आपला हा कच्चा पाक तयार झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलायची पावडर टाकत आहे. तसंच मी इथं आता खायचा सोडा टाकलेला आहे. अर्धा टीस्पून म्हणलं तर चालेल. पण माझ्याकडून अगोदरच पडला त्याच्यामुळे मी दाखवता आलं नाही व्यवस्थित. हा खायचा सोडा टाकल्यानंतर पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर त्याचा कलर देखील किती छान आलेला आहे पाहू शकता. आणि तुम्ही गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून मग वेलची पावडर आणि खायचा सोडा आहे जो तो टाकलेला आहे. आणि आता तीळ देखील टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जसं थंड होईल तसं पूर्णपणे गूळ हा घट्ट होतं. हे मिश्रण घट्ट होतं. तर पाहू शकता आता काय होतं, लाडू बांधायचे म्हटल्यानंतर आपल्या हाताला खूप चटके बसतात. तर त्याच्यासाठी एक ट्रिक म्हणू शकता तुम्ही. तर मी छोटे छोटे चमच्याने जेवढे आपल्याला लाडू बनवायचे आहेत थोडं थोडं मिश्रण एका ताटामध्ये टाकून घेतलं आणि टाकेपर्यंत मागचं जे टाकलेलं आहे ते थंड होतं. त्याच्यामुळं आपल्याला लाडू व्यवस्थित थंड हाताने टाकायला येतात आणि छान असे हे लाडू आपले तयार होतात.